मन मंदिरा गजर भक्तीचा. जर आपली लाईट गेली तर आपण आजूबाजूला बघतो, अहो सगळ्याची दिवे आहेत, नाही मग आपलीच फ्यूज गेली असेल. नाही हो, लांबपर्यंत बघा सगळा अंधार दिसतोय, अख्ख्या पुण्याची लाईट गेली आहे. याचा अर्थ लहान लहान बल्ब जरी असला, झिरोचा जरी असला, तरी तो कनेक्टेड मूळ स्वरूपाला आहे. तसं ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, चांगला का वाईट, खरा का खोटा, झिरोचा बल्ब का 100चा बल्ब का ट्यूब, काही का असे ना, कनेक्शन तिथेच आहे. काय तिथला जर फ्यूज उडला तर सगळ्या फ्यूज जागेवर असून काही होत नाही. माझं बोलणं कळलं का? सगळ्या फ्यूज जागेवर असून, तसं जो महात्मा आहे त्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी कनेक्शन त्याचंच आहे. पाऊल त्यांनीच उचललं, जिथे पाऊल पडतं तिथे तोच आहे. सर्व ठिकाणी आहे तो. विठ्ठल जळी स्थळी भरला, ही प्रतीती आल्यानंतर प्रश्न मिटला. महाराज म्हणाले, लोकत्रयी कोणी एक, विषयोची नाही. आता जे काही विवरण आहेत ते चाले, बैसका सांडोनी पुढे निरूपण आहे. आता जे काही माझं बोलणं चालली आहे ती त्या या विचाराने चालली आहे. त्या विचाराची कास बघून तुम्ही नीट ऐका. चालणी आणि बैसका दोन्ही मिळून एक, नव्हे ऐसे कौतुक ये ठाई. चालणं काय आणि बसणं काय, जोडणी त्याच्याकरता मी परवा सांगितलं आहे, नीट लक्षात ठेवा की दोन्ही क्रियापद आहेत. कालसुद्धा सांगितलं, काही माणसं चालून थकतात, काही बसून थकतात, म्हणजे क्रिया ही चालूच आहे, क्रिया कधी बंद नाही आहे. माझं बोलणं कळलं का? क्रिया तुम्ही झोपला तरी श्वासोच्छ्वास चालू आहे ना. जरा खाली येऊन सांगतो, जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा, ऐसी आई करू म्हणती तयाचा ग्रोच उरे. तुम्ही झोपला तरी श्वासोच्छ्वास चालू आहे, कर्म थांबलंय का? नाही. तुम्हाला कळत नाही श्वास चाललाय, पण तुम्हाला न कळत सुद्धा श्वास चालू आहे. सहज क्रिया आहे, सहज क्रिया आहे. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, याला अनुसंधान नाथांचा अभंग. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जनन भे अवघा जनार्दन. आता संध्या मी करू कैसी केव्हा हो. काय म्हणतात? आता कशाची संध्या करू? माझ्या संदेहच गेला. आता संदेहच गेला. संध्या राहिली नाही तर संध्या करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून महाराज म्हणाले, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. सहज जे 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 कर्म घडत आहे, जे जे देखो जाये तिठी, ते ते आत्मत्वची उठी. बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. जे 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 हे नाही, जे 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 देखो जाये दिठी, ते ते आत्मत्वाची उठी. बाप आनंदाने म्हणतायत नाथ बाबा, बाप 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 गुरुवाक्याची कसोटी आहे ही. बाप गुरुवाक्याची कसोटी काय आहे? दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. शेवटी दृश्य नाही, द्रष्टा नाही, दर्शन नाही, एक परमात्माच आहे. हे शेवटचा सिद्धांत मांडला. म्हणून चालणं नाही आणि बसणं नाही. चालणं तरी क्रिया आहे, बसणं तरी क्रिया आहे. अहो देह ध्यासूच नाही, तेच चाल बैसे क्या स्थिरताच पळता पाही. अरे कशाचा? देहा प्रतितीमध्ये अडकलेलाच नाही. मी देह आहे, मी देह, मी कर्म करता, मी ज्ञाता, मी विषय भोगता. एक मी तुम्हाला सांगू, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण तुम्ही आहे ते आहात. कळलं का? मी आता तुम्हाला 50 वेळा सांगितलं मी बाबा महाराज नाही. इथला एक माणूस तरी कबूल करेल का? आणि हे सांगत असताना माझा आतला सुद्धा कबूल करत नाही. म्हणजे मी तोंडाने सांगतो, अहो कळलं का, मी बाबा महाराज नाही. अहो पण बाबा महाराज नाही हे म्हणतंय कोण? देखिजे ना न देखिजे ऐसी दशा देत उपदे, ते ते दर्शन माझे साचो कार्य. चालणं न चालणं, दिसणं न दिसणं. अहो हे बघा, दिसलं हे जसं दिसतंय तसं दिसत नाही हे सुद्धा दिसतंयच आहे ना.
म्हणजे दिसण्याची प्रक्रिया सांडली नाही, तुम्ही जास्ती शहाणे झाला म्हणून कळत नाही. एक मागे तुम्हाला दृष्टांत सांगितला होता. आता 31 वर्ष सांगतोय म्हटल्यानंतर जरा इकडे तिकडे होणारच थोडंसं, नाही का? हां, सकाळचा भात जर आयुष्यभर खाताय, नाही का? पहिल्या आईने तुम्हाला भात भरवला, आज 70 आला तरी भात का वाढला नाही म्हणून वाट बघता. तोच भात पण रुची नवी. तसं ज्ञान तेच, प्रवचन तेच, पण रुची निवारी. आणि रुची निराळी या शब्दाचा अर्थ भूक आहे. भूक लागल्यानंतर रुची निर्माण होते, भूक नसली तर रुचीच नसते. तसं ऐकण्याची आवड असेल तो दृष्टांत ऐकला तर त्याच्यातून सुद्धा रुची निर्माण होते. माझं बोलणं कळलं का? हां, असं आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र इतक्या वेळा मी सांगितलं, पण माणसं म्हणतात पुन्हा ते ऐकायचं आहे. अहो ठाऊक आहे ना? नाही, खादलेसे खावे वाटे, रुची तीच आहे. तसं बघा, देखीजे ना न देखीजे, सांगतो गंमत. संध्याकाळची वेळ आणि असं घडलं, 2 मुलं आली, एक जरा वयाने वडील आणि एक छोटा. आईने ठरवलं मुलांची गंमत करायची. तेवढा पुढचा दृष्टांत आहे का? आणि आई दाराच्या मागे लपली, दाराच्या मागे लपली आणि मुलं आल्यावर सांगितलं, आई 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 आई. ती काय म्हणली माहिती आहे का? बाळानो, अजून अर्धा तासाने या, तुमची आई बाहेर गेलेली आहे. जो शहाणा होता तो म्हणला, बाळा चल, आपण, आपली आई बाहेर गेलेली आहे. ते लहान होतं ते म्हणले, अरे पण दादा तुला कळत कसत नाही? आई बाहेर गेली हे बोलतं कोण? आता कळलं का? आले आई बाहेर गेले सांगतो कोण? आले आईचाच आवाज आहे. अरे आईचाच आवाज आहे. माझं बोलणं कळलं का? हे अतिशहाणे ते फाटे फोडतात. शब्दार्थ म्हणून शब्दज्ञाने ओशिया गळा, म्हणसी न बिहे कळी काळा, बोधेवन सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. त्या बाळाच्या ठिकाणी जिव्हाळा असल्या कारणाने आईचा हाक बरोबर ऐकली. ती आली त्या बाळाला जवळ, माझं बाळ शहाणं, हे लई शहाणं झालं. उंची वाढली, उंची वाढली, आईचा आवाज ओळखू येईना. अरे आई तरी परकी आहे, हा हृदयातला ठोका तरी ओळखा. एकाने मला विचारलं, देव कसा पाहावा? म्हटलं तर तुला कसं सांगू? तुझ्या डॉक्टरकडे जा, थेटिस्कोप घेऊन ये, ते कानाला लाव आणि इथे लाव, आणि ठॉक 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 चालू आहे ना तो देव. प्रत्येक क्षणाला जो ठोका येतोय ना, तालबद्ध आहे. ठॉक 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 ठॉक. वाढला की समजावं आता निघायची घाई झाली. मग आपण म्हणतो पॅल्पिटेशन झालं. मग आता मला सांगा, देव बघायला लावा ना, ते खालनं लावा, ऐकू येईल. काही काही वेळेला रात्री झोपेत जर एका कानावर झोपलं ना तर आपलाच ठोका आपल्याला ऐकू येतो. आता एवढं ठोकून सांगतोय जरी तुम्हाला कळेला तर तोंडावर हात ठेवून कसं कळावं? नाही कळलं. मराठी भाषा मोठी गमतीची आहे. एवढं ठाक ठोक माझी प्राप्ती, कसं सांगतायत भागवत? ठाक ठोक माझी प्राप्ती. अरे ठाकून ठासून ठासून माझी प्राप्ती आहे, तुला कळत नाही, त्याला मी काय करू? म्हणून या ठिकाणी पुढे जाऊया. म्हणून देहाच्या बाई चालता चालणे नाही किंवा बैसता ठाई बैसका नव्हे. एवं चाली आणि बैसक दोन्हीची हा अनोळख. चालणं आणि बसणं याची दोन्हीची त्याला ओळखत नाही, कारण सगळी चाललेली आहे ती देहाकडून चाललेली क्रिया आहे. अहो चालणे आणि बैसके म्हणाल कैसे न गडे एक, तरी लागविले आत्मसुख नवलं नाही. अहो जिथे आत्मसुख आहे तिथे आत्मसुखाहून जर क्रिया परिच्छिन्नच नाही तर जी जी क्रिया घडेल आहे तरी तेच, नाही तरी तेच आहे. कोणी सांगितलं? जिथे आहे कळलं तिथेच कळतं नाही. दोन्हीची ठिकाणी मग मगाशी आत्ता देखीजे ना न देखीजे, देखीजे ना न देखीजे, ऐसी दशा जेथ निपजे ते ते माझे दर्शन साचोकारे. ते माझं साचोकार दर्शन आहे. दिसणं आणि न दिसणं हे जिथून प्रगट होतो ते. अगा आपुले रहाणी सकट
स्वरूपची हा प्रगट आत्मत्वी संतुष्ट ते न देखती आन. हा शिवरूपच आहे, शिवरूपच आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट आहे. म्हणून तो कुठे जायची गरज नाही, आपल्या ठिकाणी मस्त आहे शिवस्वरूपामध्ये. मी गमतीने नेहमी सांगत असतो बरं का, शिवलाय म्हणून शिव, प्रत्येकाला शिवतोय, कुणाला शिवला नाही. मग शिवला आहे तुम्हाला, मग शिव. मग पुन्हा काय म्हणता शिवू नका, पुन्हा काय म्हणता, अरे शिवलाय म्हणून तर शिव. एक तुम्हाला सांगू का, शिवाला अशुद्ध मानतात कारण तो स्मशानात राहतो. उत्पत्ती स्थिती लय, तेव्हा लय हे शिवाचं स्वरूप आहे, बरोबर आहे. राहतो कुठे, म्हणून तर त्या ह्याचं मुंडकं कापलं, काय ते नावही लक्षात राहत नाहीत त्या पुराणातली. जावई त्यांना चांगला पाहिजे होता. उमा म्हणे माझे जळाले माहेर, बरं का, गंमत आहे त्या कथेची. काय पटला नाही नवरा, ती म्हणली मला हाच पाहिजे. सासू म्हणाली कसला नवरा हा, त्याचे कपडे काय, अमकं काय तमकं काय. आणि त्यांच्याबरोबर जे वराड गेलं होतं ती स्मशानातली भुतावळ सगळी गेली होती. माणसाची ओळख त्याच्या एन्व्हायरमेंटमुळे होते, आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्याच्यावरून ओळख होते. जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या घरी जातो, काही काही माणसं हुशार असतात, घरी नको ना आपण हॉटेलमध्येच भेट घेऊ, याचा अर्थ त्याला तुम्हाला घर दाखवायचं नाही. पण घरी गेल्याशिवाय परिस्थिती कळत नाही. मग घरी गेल्याबरोबर हो काय कार्पेट टाकलो होतो, वा, आज शीर्षार्षा बायको होती, पुढे गालिचा होता, गालिच्या मागायला काय हरकत नाही. मग सोफा सेट काय, अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे, पडदे काय, हो. म्हणजे अजून मुलगा बघितलाच नाही, पण घराच्या सजावटीतून मुलाची किंमत कळते, त्या मालकाची किंमत कळते. तसं घराच्या वस्तूतून, सजावटीतून जर घराचा मालक कळतो, त्याची किंमत कळते, तर या घराकडे बघून इथल्या मालकाची किंमत का कळू नये, नाही का. आता हे मला बसायला सुंदर दगडूशेठने आसन केलं आहे, बरोबर आहे ना, पण याला प्रत्येकाला किंमत आहे. लागले असतील 5,000 10,000 काय लागले असतील, तर लागले असतील, अजून जास्ती लागले असतील, नाही तर कमी लागले असतील, बरोबर आहे ना. प्रत्येक वस्तूची किंमत आहे. एकच असं आहे की ज्याच्यावर किमतीचं लेबल लावलं नाही, ते म्हणजे तुम्ही आणि मी. जी गोष्ट बाजारात विकत मिळते त्याची किंमत आहे, जी प्रभूचा प्रसाद असतो त्याची किंमतच नाही. आणि त्याची किंमत कळण्याकरता प्रवचन आहेत. प्रवचन कशा करतायत, सदऱ्याचं महत्त्व वाटतं. मी मागे एकदा सांगितलं, टी व्हीवर सुद्धा सांगितलं. मला म्हणाले प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये फरक काय, म्हणून तिथे ते दृष्टांत दिला, तो जात नाही, पुष्कळ सांगता येतात दृष्टांत. तिथे सांगितलं होतं अंगठीची किंमत कळणं याला संसार म्हणावं, पण अंगठी ज्या बोटामध्ये आहे त्या बोटाची किंमत कळतं याला परमार्थ म्हणावं. मन मंदिरा गजर भक्तीचा.